त्याला मला वाटलं हा पण अब्दुल कलामांसारखा काहीतरी चांगला मुसलमान आहे, चांगला व्यक्ती आहे म्हणजे इन शॉर्ट. तर मला वाटलं हे वाला अब्दुल बोलताय अब्दुल म्हणजेच आपला खान सर चांगला असेल, चांगला व्यक्ती आहे असं मला वाटलेलं. पण त्या मध्येच काहीतरी बरळत राहतो. त्याच्यानंतर मग आता नवीन त्याचं काहीतरी कॉन्ट्रोवर्सी आली आहे का भाई त्याच्या कोचिंग सेंटर बाहेर कोणीतरी गोळ्या चालवल्या आणि तो बोलतो मैंने देखा 7-8 राऊंड कुछ फायर हुए. मग पोलिसांनी व्हिडिओ तपासला, त्याच्यात दिसलं का त्याच्याच गार्डनी गोळ्या चालवल्या. यांनी कुठल्या 7-8 गोळ्या पाहिल्या माहिती नाही, कसला प्रोपेगंडा आहे, काय फैलवतायत भाई. पण मला एक प्रश्न जेनझीला विचारायचा आहे, हे लोक तुमचा फायदा उचलत आहे. कोचिंगच्या नावावर झालं, कॉक्रोचच्या नावावर झालं, काय असतं माहितीये भाई, प्रत्येक जनरेशनच्या वेळी एक अशी एक लाट येते ज्याच्यात म्हातारे कोतारे लोक जी नवीन जनरेशन येते त्यांना आपल्या साईडने करून घेतात आणि त्या जनरेशनच्या नवीन पिढीला धंद्याला लावून टाकतात भाई आणि त्यांचा फायदा करून घेतात आणि जी जनरेशन नवीन आहे तिचं नुकसान होतं. तर मित्रांनो, यांच्या मागे लागू नका. तुमचं करिअर बघा, काहीतरी स्किल शिका आणि बाकी तुम्ही समजदार आहातच, आमच्यासारखे बुद्धू बनवू नका. एवढंच बोलायचं होतं. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.